नागापूरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज पथकाची भेट, ग्रामपंचायतीच्या विकास कामांची केली पाहणी। सरपंच राजाभाऊ पवार यांच्या नेतृत्वाला झाला विकास। लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार यांचे नियोजनबद्ध काम विकासाच्या दूरदृष्टीमुळे अल्पावधीत सर्वांगीण विकास साधत आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या मनमाड नजीकच्या नागपूर ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे यांच्यासह पथकाने भेट देऊन पाहणी केली। लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ पवार यांनी पथकाचे स्वागत केले। सरपंच राजाभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा, RO प्लांट, 4 डिजिटल अंगणवाड्या, घंटागाडी, प्रत्येक कुटुंबाला कचरा कुंड्या, भूमिगत गटारी, तसेच गावात रुंद व दर्जेदार सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, सोलार पथदीप, सर्व शासकीय इमारतींना सोलार प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आलाय। व्यायामशाळा, ग्रीन जिम, विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित अभ्यासिका उभारण्यात आली। त्याप्रमाणे सरपंच शुभमंगल योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक नवविवाहित कुटुंबाला 11,000 रुपये देण्यात येतात। तसेच ग्रामपंचायतीची अत्याधुनिक वातानुकूलित इमारत, त्यातून सर्व दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्यात येतात। यासह गावाला पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहे। पथकाने गावात झालेल्या विकास कामाचे कौतुक केले। नमस्कार, मी राजेंद्र सयाजी पवार, लोकनियुक्त सरपंच नागापूर, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। नागापूर गाव हे मनमाडपासून नांदगाव रस्त्यावरती 5 किलोमीटर अंतरावर आहेत। गावची लोकसंख्या 2808 असून त्यात पुरुष 1469 व महिला 1339 आहे, तर गावची एकूण कुटुंब संख्या 557 आहे। नागापूर गावामध्ये 3 वाड्या, तर सदर वाड्यांवरती प्रत्येक वाड्यावरती वस्ती, शाळा, इमारत व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत आणि गावामध्ये सर्व सुविधायुक्त अशा 4 डिजिटल अंगणवाड्या आहेत आणि सोलरयुक्त आहेत। नागापूर हे महसुली गाव असून गावात पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, सोसायटी ऑफिस, अत्याधुनिक प्रशस्त वातानुकूलित असे ग्रामपंचायत कार्यालय आहेत। ग्रामपंचायत नागापूरने स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत। नागापूर ग्रामपंचायतीचे शाश्वत विकासाचे पुढील महत्त्वाचे पैलू आहेत। गावाला नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जातो व 2 स्वतंत्र RO प्लांट आहेत। गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आहेत। कुठेही उघड्यावरती नाल्या नाहीत। गावातील कचरा दररोज घंटागाडीने उचलला जातो, सेग्रिगेशन युनिटमध्ये नेला जातो आणि त्या ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा याचे विलगीकरण करून प्लास्टिक, त्यातले प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्लॅनमध्ये पुरवले जाते। गावातील प्रत्येक कुटुंबाला या कचरा जमवण्यासाठी 2 कचरा कुंड्यांचे वाटप केलेले आहेत। गावातील सर्व शासकीय इमारती या सोलरयुक्त असून रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहेत। तसेच पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवरील पंपसुद्धा सोलरयुक्त आहेत। गावात सुमारे 22 सोलर हायमास्ट टावर उभारून स्ट्रीट लाईट, वीज बिल मुक्त आम्ही केलेले आहेत। गावात अतिप्राचीन श्री क्षेत्र नागेश्वर देवस्थान असून महाशिवरात्र व श्रावणी सोमवारमध्ये मोठी यात्रा गावात भरली जाते। त्या ठिकाणी सुद्धा भक्त निवास, घाट पायऱ्या, पार्किंग सुविधा, शौचालये इत्यादी सर्व सुविधा या ठिकाणी पुरवल्या आहेत। गावातील संपूर्ण रस्ते कॉन्क्रीट पेवर ब्लॉकचे केलेले आहेत। सुंदर रस्ते बनवताना रुंद रस्ते बनवणं हे आमच्यासाठी मोठे आव्हान होते, परंतु अतिक्रमण हटवून आम्ही रुंद असे रस्ते गावामध्ये तयार केलेत। गावातील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्ष लागवड, पेवर ब्लॉकचा पोच रस्ता इत्यादी नवीन सुधारणा केल्या आहेत। गावातील तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू केली। दररोज त्या ठिकाणी तरुण मुली सकाळ सायंकाळ त्या ठिकाणी व्यायाम करतात। गावातील तरुण मुली स्पर्धा परीक्षेमध्ये टिकावी, यशस्वी व्हावी म्हणून अभ्यासिका वाचनालय आम्ही सुरू केले आहेत आणि UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देण्यात याव्या म्हणून त्या ठिकाणी पुस्तके देण्यात आलेत आणि वाचनालय हे वातानुकूलित असून CCTVच्या निगराणीमध्ये आहेत। जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा ही नवीन इमारत उभी केली आहेत। त्यासाठी जिल्हा परिषदकडून निधी उपलब्ध केला आहे। शाळेसमोर पेवर ब्लॉकचे सुंदर असे ग्राउंड, कंपाऊंड वॉल हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून केले आहेत।
व शाळेमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीचा भाजीपाला हा तयार केला जातो आणि तो आहारात दिला जातो आणि शाळेमध्ये त्यासाठी परसबागची निर्मिती केली आहे. गावात ग्रीन जिम उभारली असून दररोज छोटी मुले, ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला सकाळ सायंकाळ त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येत असतात. नागापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच शुभमंगल योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून प्रत्येक परिवारामध्ये नवविवाहित दाम्पत्यास 11,000 रुपये ग्रामपंचायतच्या मार्फत देण्यात येतात. तसेच गावातील महिलांसाठी विविध प्रशिक्षणाचे या ठिकाणी शशिराज बौद्धिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये ब्युटी पार्लर असेल, शिवणकाम असेल, पत्रवळी उद्योग असेल, अगरबत्ती उद्योग असेल इत्यादी उद्योगाचे प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी देण्यात आले. नागापूर ग्रामपंचायत कार्यालयास कुठलीही सुट्टी नसते. दररोज ग्रामपंचायत कार्यालय सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुल्ले असते. प्रत्येक दाखला ऑनलाईन पद्धतीनं दिला जातो. गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, सर्व शाळा, गावातील महत्त्वाचे चौक CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 3 वर्षात हा सर्व विकास करत असताना नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे यांची मोलाची साथ लाभली. गावात प्रत्येक महिलाही बचत गटाच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. तर बचत गटांनी काही व्यवसायसुद्धा उभे केले आहेत. गावात आयुष्यमान भारत कार्ड 1650 पैकी 1650 कार्ड दिले आहेत आणि टार्गेट आम्ही पूर्ण केलेले आहेत. गावामध्ये शेतकरी महिला बचत गटाचं सुद्धा या ठिकाणी स्थापना झालेली आहेत आणि त्या माध्यमातून शासनाचा लाभ घेतला जातो. जिल्हा कामगार मंडळाकडे सुद्धा बांधकाम मजूर नोंदणीकृत आहेत आणि त्या माध्यमातून मजुरांना मजुरी उपलब्ध होत आहेत आणि कामगार विभाग मंडळाचा त्यांना लाभसुद्धा मिळत आहेत. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुमारे 34 लाभार्थ्यांना या ठिकाणी नोंदणी झालेली आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार गावामध्ये उभा राहिलेले आहेत. हे सर्व करत असताना आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते लोकसहभागाचे. परंतु जसजसं आम्ही काम उभं करत गेलो तसतसा लोकांना त्यातून प्रेरणा मिळाली आणि लोकसहभाग वाढत गेला आणि लोकांनी आम्हाला साथ दिली. म्हणून समस्त ग्रामस्थांचे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करील. धन्यवाद.